तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव तालुक्यात अरविंद भारत गॅस एजन्सी आणि सिद्धिविनायक भारत गॅस एजन्सी अशा 2 गॅस एजन्सीज आहेत। शेगाव तालुक्यात गॅस सिलेंडरचा कुठल्याच प्रकारचा तुटवडा निर्माण झालेला नाही। भरपूर प्रमाणात सिलेंडर वितरणाकरिता उपलब्ध असल्याची माहिती शेगावचे पुरवठा निरीक्षक संतोष बावणे यांनी दिली आहे। तरी सुद्धा दोन्ही गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांची इतकी गर्दी कशी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। एजन्सीवर लोकांची गर्दी एवढी आहे की दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी एजन्सी मालकांना पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागत आहे। जर ग्रामीण भागातील सिलेंडर युनिटवर सिलेंडरचा पुरवठा झाला तर तालुक्याच्या ठिकाणी एवढी गर्दी होणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया सिलेंडरसाठी त्रस्त झालेल्या लोकांमधून व्यक्त होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता चंदू पाटील, शेगाव ग्रामीण। माझं नाव आहे प्रवीण सुरेश मोरे, राहणार लोहारा, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला। रात्रीच्या 4 वाजतापासून मी इथं लाईनमध्ये उभा आहे। याची काही सिस्टमेट नाही आहे, ना नोटीस आहे ना टोकन आहे। माझा गॅस बुकिंग आहे 24/2/2026 रोजी मी बुक केलेला आहे। मला अजून गॅस मिळाला नाही। वारंवार मी इथं येत आहे, यांना विचारत आहे, हे मला काही उत्तर वेळेवर म्हणजे मला उत्तर बरोबर देत नाही, चुकीचं उत्तर देत आहे। मला असं वाटते माझा 24/2/2026चं बुकिंग असून 18/3/2026चं हे गॅसचं नोटीस लावलेलं आहे बुकिंग। मला असं वाटते माझं डिलिव्हरी जे आहे ते मला मिळालं नाही, हे दुसऱ्याला ब्लॅकनं देत असतील, मला असं वाटते। मी संतोष बावणे, निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय शेगाव, पुरवठा विभाग, जिल्हा बुलढाणा। या ठिकाणी सर्व ग्राहकास आवाहन करतो की आपल्या शेगावमध्ये कार्यरत अरविंद गॅस एजन्सी तसेच सिद्धिविनायक गॅस एजन्सी ह्या दोन्ही भारत कंपनीच्या एजन्सी आहेत आणि सद्यस्थितीत नियमित पुरवठा हा सुरू आहे। तर नागरिकांना या ठिकाणी मी आवाहन करतो की त्यांनी गरजेशिवाय कोणत्याही प्रकारची बुकिंग करू नये, विनाकारण एजन्सीला गर्दी करू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे। शासनाकडून नियमितपणे पुरवठा सुरू आहे, कोणत्याही प्रकारचा या क्षणी तुटवडा नाही आहे। अशा प्रकारची बुकिंग केल्याने कृत्रिम टंचाई निर्माण होते। तर पुन्हा एकदा मी प्रशासनाच्या वतीने आवाहन करतो की सगळ्यांनी आवश्यक तेवढे सिलेंडर गरजेनुसारच बुक करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे। धन्यवाद।